तर 5 वर्षात राज्यातील 38,000 कंपन्या बंद पडल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। राज्यातील कंपन्या स्थलांतरावरून रोहित पवारांचा सरकारवर हा आरोप पाहायला मिळतो। रोहित पवारांच्या आरोपांना नवनाथ बन यांनी देखील उत्तर दिलेलं आहे। तर नवनाथ बन यांनी ट्विट केले 2015-2016 जेव्हा नुकतीच शिवसेना आणि भाजपचं सरकार आलं होतं तेव्हा महाराष्ट्रात 10,868 कंपन्यांची नोंद व्हायची। दिल्लीमध्ये 8,900 वर होती, तर उत्तर प्रदेशमध्ये सुमारे 5,000, कर्नाटकमध्ये 4,800, म्हणजे दिल्लीच्या किंचित हजाराने महाराष्ट्र पुढे होते। पण आता काय स्थिती आहे? दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक या सर्व राज्यांपेक्षा दुपटीपेक्षा अधिक आहे असं नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेस एनसीपीच्या सरकारच्या वर्षातील माहिती आणि आता महायुती सरकारच्या काळातील 10 वर्षांनंतरचे धडधडीत वास्तव समोर आणल्याबद्दल पुनश्च एकदा मनपूर्वक आभार असं नवनाथ बन यांनी रोहित पवारांना उद्देशून ट्विट केलं। तर चंद्रपूर, गोंदिया, भंडाऱ्यामध्ये पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून प्रचाराचा धडाका पाहायला मिळतोय। 2 दिवसीय दौऱ्यामध्ये चव्हाणांकडून संघटनात्मक बैठका घेण्यात आल्या। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्ध्यामध्ये संघटनात्मक बैठका घेण्यात आल्या। तर मुशी दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये मदत मिळावी असं रोहित पवारांनी म्हटलंय। मृतांच्या कुटुंबियांना हक्काचं घर देण्याबाबतही मागणी केल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं। तर 1 कोटी मिळायला पाहिजे होते। घराची मागणी आपण केलेली आहे, ती सुद्धा त्या ठिकाणी ते मान्य करतात असं आम्हाला सांगितलेलं आहे। आणि मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत आपण जर बघितलं तर तिथे आम्ही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये, म्हणजे क्लिअर कट काय खर्च तुम्ही करणार आहात हे कुठेतरी त्या पालकांना, त्यांच्या कुटुंबियाला तुम्ही सांगा असं सांगितलं होतं। त्या बाबतीतलं ते करार करतील असं सांगितलेलं आहे। पण काही परिवारातले लोक आता आम्हाला भेटले, आम्हाला धमकावून 40 लाख रुपये हे स्वीकारा असं सांगण्यात आलेलं आहे। पण त्या बाबतीत आम्ही शहानिशा करत आहोत आणि मग पुढच्या 5 दिवसामध्ये परत एकदा आम्ही या परिवारावर बैठक करून पुढं काय भूमिका घ्यायची तिथे ठरवणार आहोत। तर आरएसएसच्या मुख्यालयावर 2002 पर्यंत तिरंगा फडकत नव्हता आणि आता भाजपचे नेते तिरंगा रॅली काढत आहेत असं सकपाळांनी म्हणत टीका केली। अब आया ऊट पहाड़ के नीचे असं सकपाळ यांनी म्हटलं। भारतीय जनता पक्ष तिरंगा यात्रा काढते आहे। त्यांच्या संदर्भात एवढंच सांगेल की स्वातंत्र्य संग्राम मध्ये कुठेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि तेव्हाच्या भारतीय जनता पक्षाचा सहभाग नव्हता। किंबहुना स्वातंत्र्य नाही मिळालं तरी चालेल ही त्यांची असणारी जी भूमिका होती, त्या भूमिकेचं उत्तर त्यांनी यासोबतच देशाला द्यावं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर 2002 पर्यंत तिरंगा फडकत नव्हता, त्या संदर्भामध्ये त्यांनी देशाची माफी मागावी। आणि आता जे तिरंगा यात्री करतात आहेत त्यांना मी देर आहे दुरुस्त आहे म्हणणार नाही। अब आया ऊट पहाड़ के नीचे, आणि त्यांचं या राष्ट्रध्वजाच्या बद्दल असणारं पुतना मावशीचं जे प्रेम आहे ते या देशवासियांनी ओळखलं।